माझा आनंद कोणत्या गोष्टीमध्ये आहे हे जाणून घेणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हे जीवनातील एक महत्त्वाचे पाऊल आहे। तुम्ही दुसऱ्यांना आनंदित करा, निसर्ग तुम्हाला 100 पटीने आनंद निर्माण करून देतो। माझा आनंद हा माझ्या आत्म्याचा प्रवास आहे आणि लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन हा त्या प्रकाशाला अधिक तेजस्वी बनवणारा एक दर्पण आहे। कुटुंब, जवळचे नातेसंबंध आणि मित्र परिवार यांच्यासोबत घालवलेले छोटे छोटे क्षण मला अपार सुख देतात। माझा आनंद हा विविध गोष्टींमध्ये विखुरलेला आहे। कुटुंब असू द्या, मित्र, छंद, निसर्ग, आरोग्य आणि यश हे स्रोत एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्यांना जपणे हे माझ्या हातात आहे। शेवटी आनंद हा एक प्रवास आहे जो दररोजच्या छोट्या निवडींमधून निर्माण होत असतो। त्यासाठी मी जागरूक राहून जीवन जगले तर माझे जीवन अधिक सुखी आणि परिपूर्ण होईल। आनंद शोधणे नव्हे तर तो निर्माण करणे महत्त्वाचं असतं। नमस्ते, मी डॉक्टर सुहास लोंढे। गेली 32 वर्ष काळे बोराटे नगर या ठिकाणी वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहे। 2 दिवसापूर्वी मला डॉक्टर प्रवीण गुंडा यांचा फोन आला की सर, तुम्ही माझा आनंद याविषयी एक 4 शब्द बोलावेत। प्रथमतः डॉक्टर गुंडा यांचे मी मनापासून आभार मानतो की मला ही संधी उपलब्ध करून दिली, हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। मित्रांनो, आनंद ही एक अशी भावना आहे जी प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये केंद्रस्थानी असते। ती एक व्यक्तिगत अनुभव आहे जी वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये लपलेली असते। माझा आनंद कोणत्या गोष्टीमध्ये आहे हे जाणून घेणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हे जीवनातील एक महत्त्वाचे पाऊल आहे। आनंद हा केवळ संयोगाने मिळत नाही, तर तो जाणीवपूर्वक शोधता येणारा आणि वाढवता येणारा आहे। तुम्ही जे देता ते तुम्हाला परत मिळते, हा निसर्गाचा नियम आहे। त्यामुळे तुम्ही इतरांच्या आनंदासाठी काय करता हे महत्त्वाचं आहे। तुम्ही दुसऱ्यांना आनंदित करा, निसर्ग तुम्हाला 100 पटीने आनंद निर्माण करून देतो। त्यामुळे तुम्ही आपोआपच आनंदी बनता। लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन आणि माझा आनंद यांचा एक सुंदर संगम आहे। हा नियम मला माझ्या विचार आणि भावनांच्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती देतो, ज्यामुळे मी माझ्या जीवनात आनंद आणि यश आकर्षित करू शकतो। माझा आनंद हा माझ्या आत्म्याचा प्रवास आहे आणि लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन हा त्या प्रकाशाला अधिक तेजस्वी बनवणारा एक दर्पण आहे। जेव्हा मी सकारात्मक विचार, कृतज्ञता आणि विश्वास यांचा मेळ घालतो तेव्हा माझं जीवन एक सुंदर प्रवासात बदलतं। या सिद्धांताने मला शिकवले आहे की माझा आनंद माझ्या हातात आहे आणि मी माझ्या विचारांच्या सामर्थ्याने तो आणखी वाढवू शकतो। खरंच लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन हा माझ्या आनंदाचा एक सच्चा साथीदार आहे, जो मला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेरणा आणि सकारात्मकता देतो। त्याचप्रमाणे कुटुंब, जवळचे नातेसंबंध आणि मित्र परिवार यांच्यासोबत घालवलेले छोटे छोटे क्षण मला अपार सुख देतात। उदाहरणार्थ, संध्याकाळी एकत्र कुटुंबासहित जेवण करणे, गप्पा मारणे, मित्रांच्या बरोबर आठवड्यातून 1 दिवस फिरावयास जाणे, यामुळे मनावरील बराचसा बोज हलका होतो आणि आपण आनंदाच्या दिशेने वाटचाल करतो। माझा आनंद हा विविध गोष्टींमध्ये विखुरलेला आहे। कुटुंब असू द्या, मित्र, छंद, निसर्ग, आरोग्य आणि यश हे स्रोत एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्यांना जपणे हे माझ्या हातात आहे। मी वरील उल्लेखलेली कृती करून आपण सर्वजण आनंद वाढवू शकतो, जसे की वेळ व्यवस्थापन, संवाद आणि सातत्यपूर्ण प्रयत्न। शेवटी आनंद हा एक प्रवास आहे जो दररोजच्या छोट्या निवडींमधून निर्माण होत असतो। त्यासाठी मी जागरूक राहून जीवन जगले तर माझे जीवन अधिक सुखी आणि परिपूर्ण होईल। आनंद शोधणे नव्हे तर तो निर्माण करणे महत्त्वाचं असतं। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।